Yes, ma'am. Good afternoon, all of you. In last lecture, we was learn what is business, objective of business, features of business, function, and importance of business. In this lecture, we will start our next question: types of business objective. Introduction. Objective represent the purpose for which an organization has been started. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय म्हणतो आपण, तर आपला बिझनेस जो आहे किंवा ऑर्गनायझेशन जी आहे ती कशासाठी स्टार्ट झालेली आहे. लाईक अ समथिंग व्हिजन और लाईक अ समथिंग मिशन. काहीतरी व्हिजन असेल, काहीतरी मिशन असणार आहे आणि ह्या इंटेन्शनने आपण काय करतो, आपला बिझनेस हा स्टार्ट करतो. सो ऑब्जेक्टिव्ह गाईड अँड गव्हर्न द ऍक्शन अँड बिहेवियर ऑफ द बिझनेसमॅन. मग हे ऑब्जेक्टिव्ह काय करतात. So objective provide proper direction how to achieve specific goals. ओके, आपले गोल्स कसे अचीव करायचे आहेत त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला डायरेक्ट करते किंवा गाइड करते. सो अकॉर्डिंग टू विलियम, ऑब्जेक्टिव्ह आर दोज एम विच द ऑर्गनायझेशन सीक टू अचीव थ्रू इट्स एक्झिस्टन्स अँड ऑपरेशन. सो ऑब्जेक्टिव्ह काय करणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह टू सीक द ऑर्गनायझेशन टू अचीव थ्रू द एक्झिस्टिंग अँड ऑपरेशन. म्हणजे आपलं ऑपरेशन कसं अचीव करायचं आहे, ऑर्गनायझेशनचा एक्झिस्टन्स कसा असला पाहिजे ह्याच्याशी रिगार्डिंग हिअर ऑर्गनायझेशन डिटरमाइन अँड डेव्हलप अ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. आणि काही ऑब्जेक्टिव्ह काय केले जातात तर डिटरमाइन केले जातात आणि फिक्स केले जातात. मग याच्या आधी आपण इंट्रोच्या लेक्चर मध्ये काय बघितलेलं आहे, द पर्पज ऑफ एव्हरी ऑर्गनायझेशन और द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरी ऑर्गनायझेशन इज टू मॅक्झिमम प्रॉफिट. ओके, प्रत्येक ऑर्गनायझेशनचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे तर मॅक्झिमम प्रॉफिट असेल किंवा त्याच्यानंतर काय असेल मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल आणि थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे तर सोशल वेलफेअर असेल. ओके, सो असे जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहेत दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. ऍप्लिकेबल म्हणण्यापेक्षा प्रत्येक ऑर्गनायझेशनचं काय असणार आहे हे गोल आणि ऑब्जेक्टिव्ह असू शकेल. So this is the sum objective of every types of organization such as economic objective, social objective, organic objective, human objective and national objective. असे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करतात तर अचीव करतात. मग इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय येतं डिटेल मध्ये, सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय आहे, ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ह्युमन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हा जो बेस आहे हा आपण ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. सो नाउ लर्न इन डिटेल वन बाय वन. फर्स्ट पॉइंट इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आता इकॉनॉमिक बोलो, एम आई ऑडिएबल ना? यस मॅम. Yes, ma'am. सो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ह्या वर्ड वरूनच आपल्याला काय लक्षात येतं तर हे इकॉनॉमिकशी रिलेटेड असणार आहे. दॅट मीन्स इट इज रिलेटेड टू द मनी अँड मनीज वर्क. ओके, जे पैशाशी रिलेटेड आहे त्याला आपण इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. सो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस रेफर्स टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट. ओके, म्हणजे इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह हे कशाशी रिलेटेड असणार आहेत तर अर्निंग प्रॉफिटशी रिलेटेड असतील. अँड ऑल्सो अदर ऑब्जेक्टिव्ह दॅट आर नेसेसरी टू बी परसिव्ड टू अचीव द प्रॉफिट ऑब्जेक्टिव्ह. आणि मग प्रॉफिट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पुढे दिलेलं आहे क्रिएशन ऑफ कस्टमर. म्हणजे कस्टमरना जास्त अट्रॅक्ट करणं किंवा त्यांना रिटेन करून ठेवणं, त्यांच्या सॅटिस्फॅक्शनच्या गोष्टी फुलफिल करणं. दीज आर रिलेटिंग टू द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऍज वेल ऍज रेग्युलर इनोव्हेशन. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये here we always prefer innovation and new things regarding customer satisfaction as well as stakeholder group and best possible use of available resources. आणि जे काही आपल्याकडे रिसोर्सेस आहेत त्याचा ऑप्टिमम यूज कधी कसं करता येईल, these are all relating to the economic objective. आणि हे तुमचे जे काही फॅक्टर आहेत ते इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये इन्क्लूड होते. सो वन बाय वन आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे पॉइंट प्रॉफिट अर्निंग. सो प्रॉफिट इज द लाईफ ब्लड ऑफ बिझनेस. प्रॉफिट म्हणजे काय म्हणतो, प्रॉफिट इज द लाईफ ब्लड ऑफ द बिझनेस विदाउट विच नो बिझनेस कॅन सर्व्हाइव्ह इन द कॉम्पिटेटिव्ह मार्केट. जर प्रॉफिटच नसेल ऑर्गनायझेशन मध्ये
तर ह्या कॉम्पिटिशनच्या वर्ल्ड मध्ये बिझनेस सर्वाइव्ह होऊ शकतो का? नाही. सो दॅट्स वाय हिअर कॉल्ड बिझनेस or profit is the lifeblood of the business. In fact, profit making in the primary objective of the every types of organization. म्हणजे आपण काय म्हणतो, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन फर्स्टली प्रेफर ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड देन मेक अ प्रॉफिट. ओके, पण इथे आपल्याला काय सांगायचं आहे, प्रॉफिट मिळवणं हे कोणत्याही कंपनीचं किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनचं, कोणत्याही फर्मचं काय असणार आहे, तर बेसिक ऑब्जेक्टिव्ह हा असेल. So profit, it is the primary objective for which the business unit is brought into the existence. Profit must be earned to ensure the survival of the business, its growth and expansion over time. म्हणजे प्रॉफिट हा कशासाठी लागणार आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल सर्वाइव्ह होण्यासाठी, बेसिक म्हणजे बेसिक लेवलला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रो अप करायचं आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट हा रिक्वायर असणार आहे, ऍज वेल ऍज एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ द बिझनेस. म्हणजे बिझनेसला एक्सपांड करायचं आहे, खूप मोठं करायचं आहे, ह्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट हा रिक्वायर असणार आहे, अर्न हा करावा लागेल. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Is it clear first point? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next point, regular innovation. Innovation means change. Innovation म्हणजे आपण काय म्हणतो, something change which bring about improvement in product, process of production and distribution of goods. Distribution of goods. Business unit through innovation are able to reduce cost by adopting better method of production and also increase their sale by attracting more customers because of improved production. काय सांगायचं आपल्याला इथे, इनोव्हेशन म्हणजे आपण काय म्हणतो, हिअर वी डेव्हलप न्यू मेथड ऑफ प्रोडक्शन. इनोव्हेशन तुमचं असं असलं पाहिजे ज्यामधून आपण आपलं प्रोडक्शनच्या ज्या कॉस्ट आहेत किंवा अदर रिसोर्सेस आहेत हे रिड्यूस करता आले पाहिजे. दिस इज कॉल्ड द इनोव्हेशन. समथिंग न्यू, समथिंग चेंज, दिस इज कॉल्ड द इनोव्हेशन. ओके, आणि या इनोव्हेशन मधूनच आपण काही वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत किंवा ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या अडॉप्ट करत असतो. आणि इनोव्हेशनचं मिनिंग लक्षात ठेवा की त्याचा रिझल्ट दिस इज ऑलवेज पॉझिटिव्ह, आणि तो पॉझिटिव्ह असणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर सेकंड पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Is it clear second point? Yes, ma'am. Second point clear झाला का? Yes, ma'am. Yes, ma'am. Point number 3, better possible use of resources. Business activity require various resources like main, material, money and machine. बिझनेस साठी जे इम्पॉर्टंट रिसोर्सेस आहेत ते कोणते आहेत, तर मेन असेल म्हणजे ह्युमन रिसोर्स असेल, मटेरियल असेल, मनी असेल आणि मशिनरी असेल. द अवेलेबिलिटी ऑफ दिस रिसोर्सेस इज युजली लिमिटेड. आणि हे जे काही रिसोर्सेस आहेत दीज आर व्हेरी लिमिटेड. दॅट्स वाय हिअर कॉल्ड ऑर्गनायझेशन प्रेफर प्रॉपर और ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ सच टाइप्स ऑफ रिसोर्सेस. आणि हे असे जे काही रिसोर्सेस आहेत ते आपल्याला कसे यूज करायचे आहेत, तर ऑप्टिमम यूज करायचे आहेत किंवा त्यांचा एक प्रॉपर यूज कसा करता येईल त्यावरती काय करतात, एव्हरी टाइप ऑफ ऑर्गनायझेशन कॉन्सन्ट्रेट ऑन ऑप्टिमम अँड प्रॉपर युटिलायझेशन ऑफ दी रिसोर्सेस. आणि हे ज्यावेळी आपण रिसोर्सेस काय करतो, ऑप्टिमम यूज करतो, तरच आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे काय आहे, फॉर एक्झाम्पल ह्युमन रिसोर्सेस आहे. ह्युमन रिसोर्सेस जर आपण खूप सारे यूज केले, म्हणजे ज्या एखाद्या टास्क साठी 5% काम करू शकतात तिथे आपण 10% अपॉइंट केले तर त्यांची सॅलरी द्यावी लागेल, त्यांना इन्सेंटिव्ह द्यावा लागेल, त्यांना बोनस द्यावा लागेल. मग ऑर्गनायझेशनला प्रॉफिट होईल का हो? नक्कीच नाही. सो इथे आपल्याला काय सांगायचं आहे या इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मधून, हिअर ऑर्गनायझेशन प्रेफर और कॉन्सन्ट्रेट यूज ऑप्टिमम रिसोर्सेस बिकॉज इट इज डायरेक्टली और इनडायरेक्टली इम्पॅक्ट ऑन प्रॉफिट ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, तर प्रॉफिट ऑफ ऑर्गनायझेशन वरती बघायला मिळतो. इज इट क्लिअर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह? Yes, ma'am. फर्स्ट बघितलं आपण इकॉनॉमिक मध्ये.
profit earning. It is the lifeblood of business. Success and failure of the organization is depends on profit. That's why profit is very important part of every types of organization. Okay, हा first point बघितला. Second point मध्ये regular innovation. Innovation is also very significant part of every types of organization because innovation help reduce the cost of production. Here we use various technology for producing a variety of various product. म्हणजे प्रोडक्शन घेण्यासाठी आपण काय करतो तर इनोव्हेशन यूज करतो. याचा आणखी जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर लाईफ बॉयचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. लाईफ बॉय हा बऱ्याच वर्षापासून प्रोडक्ट आहे बघा. ओके, सोप माहितीये तुम्हाला लाईफ बॉय, पण लाईफ बॉय मध्ये काहीतरी प्रत्येक वेळी नवीन काहीतरी इंट्रोड्यूस करतात आणि लाईफ बॉय काय करतात परत तो इंट्रोड्यूस करतात जेणेकरून कस्टमरना तो परत परचेस करावा आणि कस्टमर त्याकडे इझिली अट्रॅक्ट व्हावे. आता कोविडच्या काळात सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर त्याने ऍड अशी केलेली आहे की लाईफ बॉय यूज केल्यामुळे बरेच जंतू काय होतात तर म्हणजे मरू शकतात. सो दिस इज कॉल्ड द सम इनोव्हेशन किंवा लाईक अ पार्ट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट असेल. इथे सांगण्याचं इंटेन्शन काय आहे तर इनोव्हेशन आणून काही चेंज आणून हिअर वी कॅन इझिली अट्रॅक्ट कस्टमर अँड रिटेन दी कस्टमर. आणि याचाच इम्पॅक्ट आपल्याला कुठे बघायला मिळेल तर प्रॉफिट वरती बघायला मिळते. दॅट्स वाय हिअर इन्क्लुडिंग अंडर द इकॉनॉमिक ऑब्जेक्ट. देन best possible resources, man, machine, material, human resources. Here organization use optimum utilization of resources because it's directly impact of earning profit. Point number B, social objective. Social objective are those objective of business which are desired to be achieved for the benefit of the society. सोशल ऑब्जेक्टिव्ह का फुलफिल केले जातात किंवा का रन केले जातात कारण याचा जो बेनिफिट आहे हा सोसायटीला झाला पाहिजे. लक्षात येत आहे. Since business operates in a society by utilizing its scarce resources, the society expects something in return for its welfare. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण काय करतो सोसायटी मधून यूज करत असतो फॉर रनिंग ऑफ बिझनेस. दॅट्स वाय हिअर सोसायटी एक्सपेक्ट समथिंग इन रिटर्न फॉर इट्स वेलफेअर. आणि ऑर्गनायझेशन मग काय करतं आपण सोसायटीकडून काहीतरी घेतो ना मग सोसायटीला सुद्धा काहीतरी देणं गरजेचं आहे. दॅट्स वाय हिअर ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड व्हेरियस वेलफेअर फॅसिलिटी टू द सोसायटी. आणि म्हणून सोसायटीला काही वेलफेअर फॅसिलिटी ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. मग यामध्ये काही बघायला मिळेल तुम्हाला. फर्स्ट आहे प्रोडक्शन अँड सप्लाय ऑफ क्वालिटी गुड्स अँड सर्व्हिसेस. पहिलं तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे सोशलच्या अंडर. हिअर वी इंट्रोड्यूस और हिअर वी प्रोड्यूस क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट ऍज पर द कस्टमर एक्सपेक्टेशन नीड अँड वॉन्ट ऍज वेल ऍज क्लास ऑफ कस्टमर. म्हणजे सोसायटीमध्ये किती टाइप्सचा क्लास आहे मग तो रिच असेल मिडल असेल पुअर असेल किंवा आणखी रिच अंडर असेल किंवा पुअरच्या अंडर असेल. हिअर ऑर्गनायझेशन कन्सिडर ऑल टाइप्स ऑफ क्लास अँड प्रोड्यूस क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट ऍज पर दी कंझ्युमर डिमांड. हा त्यांचा काय असणार आहे तर सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे हा त्यांना फुलफिल करणं इम्पॉर्टंट आहे. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Point number 2, adoption of fair trade practice. In every society, activities such as hoarding, black marketing and overcharging as considered undesirable. म्हणजे जर आपण सोसायटीचा विचार करत असू तर आपण ब्लॅक मार्केटिंग करणं गरजेचं आहे का? नाही. मार्केटिंग काय करतं? मार्केटिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी कंझ्युमर. जे कस्टमर पर्यंत आपली वस्तूची इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम मार्केटिंगच्या अंडर केलं जातं. होर्डिंग म्हणजे माहितीये तुम्हाला तर मोठमोठे जे काही फ्लेक्स बाहेर आपण ऍड साठी देतो दिस इज कॉल्ड द होर्डिंग. ओव्हरचार्जिंग म्हणजे मार्केटिंगचा असेल किंवा ऍडव्हर्टायझिंगचा जो काही कॉस्ट आहे दीज आर इन्क्लुडिंग अंडर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड देन डिटरमाइन प्राइस ऑफ दी प्रोडक्ट. मग ही ब्लॅक मार्केटिंग असेल होर्डिंग असेल ओव्हरचार्जिंग असेल ह्या गोष्टी काय करा तुम्ही अवॉइड करा. And here we prefer fair trade practice. जितकी गरज आहे तितकीच मार्केटिंग करा किंवा तेवढ्याच गोष्टी तुम्ही कस्टमर पर्यंत रीच करा.
जर जास्त मार्केटिंग केली तर तुम्ही काय करता, तुम्हाला आलेला एक्सपेन्सेस तुम्ही त्या प्रोडक्ट वरती ऍड करा. अँड हिअर वी चार्ज हाय प्राइस ऑफ अ प्रोडक्ट. सो अशा गोष्टी काय करायला सांगतात इथे अंडर सोशल ऑब्जेक्टिव्हच्या अंडर अवॉइड करा. अँड वी प्रेफर द फेअर ट्रेड प्रॅक्टिस. Besides, misleading advertisement often give a false impression about the quality of product. आणि जर तुम्ही चुकीची ऍड केलीत म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय केले तुम्ही खूप छान काहीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ऍक्च्युअल प्रोडक्ट इट्स व्हेरी बॅड और पुअर, असं एखादं कोण एक्झाम्पल सांगू शकेल? मी ऍडव्हर्टाइज बघितल्यानंतर वाटलं की ओके ही वस्तू आपल्याला परचेस करायला हवी, पण परचेस केल्यानंतर मात्र त्याचा जो एक्सपिरियन्स आहे हा खूप खराब होता. मग आपण त्याला फेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणू का? नक्कीच नाही. असं काही एक्झाम्पल सांगता येईल का कशाचं? अंबर, आर यू हिअरिंग? येस मॅम. असं एखादं एक्झाम्पल सांगता येईल बरेचदा का? आपण सांग ऑनलाईन बरं. शॉपिंग करतो तर त्यावेळेला तिथे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट याच्यावर त्याचे फोटो दाखवलेले असतात, तर तसंच प्रॉडक्ट येत नाही किंवा ते आलं तर ते का बसतो. ओके, म्हणजे म्हणजे जशी ऍड व्यवस्थित केलेली आहे नाही, तशी. ते चांगलं दिसतं, ते आल्यावरती त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असतो. व्हेरी गुड एक्झाम्पल. म्हणजे जे आपण ऑनलाईनचं जरी एक्झाम्पल घेतलं, ऑनलाईन शॉपिंग मध्ये पण आता तुम्हाला सुद्धा काही एक्सपिरियन्स आले असतील बघा. काय केले जातात, वेगवेगळ्या प्रोडक्टची ऍड खूप छान पद्धतीने केली जाते किंवा टीव्हीला जरी बघितलं तुम्ही बरेच औषधं सांगतात किंवा वेट लॉस, वेट गेन, ओके, फेअरच्या काही ऍड असतात, काही हेअरच्या असतात. त्या ऍड इतक्या छान केल्या जातात की हिअर वी कॅन इझिली अट्रॅक्ट फॉर पर्टिक्युलर प्रोडक्ट. Sometimes we purchase such types of product, but our satisfaction is here we dissatisfied. आणि आपण काय होतो तर तिथे डिससॅटिस्फाय होतो बिकॉज तिथे फेअर ट्रेड प्रॅक्टिस त्यांनी यूज केलेली नसते. दॅट्स वाय. पॉइंट नंबर 3, कॉन्ट्रीब्युशन टू द जनरल वेलफेअर ऑफ द सोसायटी. Business unit should work for the general welfare and upliftment of the society. This is possible through running of school and college, better education, opening of vocational training center to the train the people. आता इथे काय सांगायचं आहे तर ऍज अ सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणून तुम्ही फक्त फेअर ट्रेड प्रॅक्टिस वापरणं गरजेचं आहे का किंवा क्वालिटी प्रोडक्ट देणं महत्वाचं आहे का? नाही. तर त्याचबरोबर तुम्ही काय करा तर ज्या सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी आहेत यांना सुद्धा इम्पॉर्टन्स द्या. दॅट मीन्स हिअर वी इंट्रोड्यूस और launch new product as well as prefer running a school, colleges, charitable trusts, etc. as well as launch or introduce or running training center to the employees. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये असलेल्या एम्प्लॉईज साठी सुद्धा जर तुम्ही ट्रेनिंग फॅसिलिटी अवेलेबल करून दिली, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी. किंवा तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काही एम्प्लॉईज काम करतायत ना, त्यांच्या मुलासाठी वेगळं काही बऱ्याच वेळी स्कूल कॉलेजेस सुद्धा ओपन केले जातात बघा. ते सगळ्यांसाठीच असतात पण त्या इंटेन्शनने फर्स्ट ऑफ ऑल ते स्टार्ट केले जातात. दिस इज ऑल्सो सोशल वेलफेअर ऑफ दी सोसायटी. ओके. Point number 3 or objective number 3, human objective. Human objective refers to the objective aim at the well-being as well as fulfillment of expectation of the employees. आता ह्युमन ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला लक्षात येईल इथे एम्प्लॉईजला सॅटिस्फाय करणं खूप महत्वाचं आहे. कारण आणखी एक वाक्य बोललं जातं बघा, एम्प्लॉईज इज अन असेट ऑफ द ऑर्गनायझेशन. जर एम्प्लॉईज प्रॉपर नसेल तर ते ऑर्गनायझेशन प्रॉपर रन होईल का? नक्कीच नाही. दॅट्स वाय हिअर ऑर्गनायझेशन कॉन्सन्ट्रेट ऑन ह्युमन ऑब्जेक्टिव्ह. आणि ह्युमन ऑब्जेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला अचीव्ह करणं, त्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं तितकंच महत्वाचं असेल. सो हिअर इन्क्लुड्स फर्स्ट पॉइंट, इकॉनॉमिक वेल-बीइंग ऑफ द एम्प्लॉई. In business, employees must be provided with the time remuneration and incentive for performance benefit of provident fund, pension and other amenities like medical facility, housing facility, etc. आता वेल बिंग ऑफ एम्प्लॉईज मध्ये काय सांगितलं जातं तर बेसिकली काय करा, हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी प्रोव्हाइड फेअर रेम्युनरेशन टू द एम्प्लॉईज. त्याने
का वेळ तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेलं आहे ना त्याला अनुसरून तुम्ही त्याला फेअर रेम्युनरेशन देणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स हिअर वी प्रोव्हाइड फेअर रेम्युनरेशन टू दी एम्प्लॉईज. पण फक्त रेम्युनरेशन देणं, फक्त सॅलरी देणं किंवा फक्त वेजेस देणं म्हणजे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन आहे का? नक्कीच नाहीये. दॅट मीन्स हिअर वी प्रोव्हाइड ऑल्सो नॉन मॉनिटरी फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज. म्हणजे तुम्ही काय करा, नॉन मॉनिटरी फॅसिलिटी सुद्धा देणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे नॉन मॉनिटरी फॅसिलिटी म्हणजे काय, तर त्याला काय करा, मेडिकल फॅसिलिटी द्या, हाऊसिंग फॅसिलिटी द्या, चिल्ड्रन एज्युकेशन फॅसिलिटी द्या, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी द्या, इन्शुरन्स फॅसिलिटी द्या. दिस इज नॉट अ कंपल्सरी but it is directly impact on employees satisfaction. That's why organization prefer or provide monetary as well as non-monetary facility to the employees. बऱ्याच वेळी मग तिथलं वर्किंग कंडिशन सुद्धा फार मॅटर करतं एम्प्लॉईच्या सॅटिस्फॅक्शन वरती. तुम्हाला नेक्स्ट इयरला डिटेल मध्ये लर्न करायला मिळेल मॅनेजमेंट मध्ये. तर एखादी गोष्ट मॅनेज करण्यासाठी वी प्रेफर ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे काही एम्प्लॉईचा एक छान ग्रुप तयार झालेला आहे, तर अशा ग्रुप मध्ये तुम्ही काय करा, एखादा टास्क द्या त्यांना, म्हणजे त्यांचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह हे इझिली अचीव्ह होऊ शकतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट दिस इज डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. म्हणून काय करा, इथे एम्प्लॉईज वेल बिईंग ऑफ द इकॉनॉमिक वेल बिईंग ऑफ द एम्प्लॉईजला इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? येस मॅम. ग्रुप मध्ये कोण गर्ल्स नाही आहेत का, फक्त बॉईजचाच आवाज येतोय? मी हा क्वेश्चन कंप्लीट झाल्यानंतर रिवाइज करणार आहे. ज्याचं नाव घेईन त्याने हा पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे, परत त्यांना रिपीट करावा लागेल. सो दॅट्स वाय कॉन्सन्ट्रेट ऑन लेक्चर. पॉइंट नंबर 2, social and psychological satisfaction of employees. It is the duty of business unit to provide social and psychological satisfaction of their employees. म्हणजे जसं मी पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलं की फक्त मॉनिटरी नॉन मॉनिटरी फॅसिलिटी देणं महत्वाचं आहे का? नाही. तर तुम्ही त्याबरोबर काय करा, तर एम्प्लॉईजला त्याचं सोशल आणि त्याचं सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन होणं तितकंच महत्वाचं असेल रिगार्डिंग ह्युमन ऑब्जेक्टिव्ह. This is possible by making the job interesting and challenging, putting the right person in the right job and reducing the monotony of work. म्हणजे ज्या पर्सनची कॅपॅबिलिटी आहे ना त्या पर्सनला तो जॉब द्या, किंवा एखाद्या पर्सनला वाटतं की इट्स व्हेरी चॅलेंजिंग, मी हा जॉब करू का किंवा हा टास्क मी कम्प्लीट करू का, तर तुम्ही त्या पर्सनला तो टास्क द्या. म्हणजे चॅलेंज ऍक्सेप्ट करणं किंवा काही इंटरेस्टिंग जॉब आहे ते तुम्ही प्रॉपर डिस्ट्रीब्यूट करा, म्हणजे जेणेकरून एम्प्लॉईचं सोशल ऍज वेल ऍज सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन होणं महत्वाचं आहे. म्हणजे मी जसं लास्ट पॉइंट मध्ये सांगितलं, 1-2 मिनिट. ओके, कंटिन्यू करूया आपण. सोशल अँड सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन लक्षात आला पॉइंट. इथे काय करायचंय, सायकोलॉजिकल त्याला सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करणं तितकंच महत्वाचं असेल. नेक्स्ट पॉइंट आहे डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. एम्प्लॉईज ऍज ह्युमन बिईंग ऑलवेज वॉन्ट टू ग्रो. म्हणजे आपल्याला त्याच गोष्टी करायला फार बोर होत आहे ना. सो हिअर सेड एम्प्लॉईज ऍज अ ह्युमन बिईंग ऑलवेज वॉन्ट टू ग्रो. म्हणजे नेहमी डेव्हलपमेंट आपल्यात झाली पाहिजे, ह्या एक्सपेक्टेशन प्रत्येकाच्याच असतात बघा. देअर ग्रोथ रिक्वायर प्रॉपर ट्रेनिंग ऍज वेल ऍज डेव्हलपमेंट. सो जर ग्रोथ होण्यासाठी मग काय रिक्वायर असेल, देअर ग्रोथ रिक्वायर प्रॉपर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. That's why here organization provide proper training facility to the employees for the purpose of growing of employees. एम्प्लॉईची ग्रोथ होणे किंवा त्याचा एक्सपिरियन्स इन्क्रीज होणे
ह्यासाठी काय केलं जाणार आहे तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला इम्पॉर्टंट हे दिलं जाईल. बिझनेस कॅन prosper if the people employed can improve their skill and develop their ability and competency in course of time. Thus, it is important that business should arrange training and development program for the employees. आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला अगेन इन द सेन्स TY.BCom मध्ये तुम्हाला लर्न करता येईल डिटेल मध्ये की ह्युमन रिसोर्स म्हणजे काय किंवा ह्युमन रिसोर्सेस मध्ये ट्रेनिंग फॅसिलिटी काय आहे किंवा परफॉर्मन्स अप्रायझल काय आहे, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट काय आहे, एम्प्लॉईज का महत्वाचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल सुद्धा लर्न करायच्या आहेत. फक्त इथे आपल्याला ऍज अ ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय लक्षात ठेवायचं आहे, सो ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड प्रॉपर ट्रेनिंग फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज फॉर द पर्पज ऑफ ग्रोविंग अप. त्याचा ग्रोथ होणे, त्याचा एक्सपिरियन्स इन्क्रीज होणे, त्याचं स्किल इन्क्रीज होणं, त्याचं नॉलेज इन्क्रीज होण्यासाठी ऑर्गनायझेशन काय करते तर एम्प्लॉईजला ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. ओके, इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. Point number 2, production according to national priority. Yes, ma'am. Business unit should produce and supply goods in accordance with the priority and lead down in the plan and policy of the government. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतात असं म्हणाल की तुम्ही गव्हर्नमेंटचा आणि इंडस्ट्रीचा काही रिलेशन आहे नाही, तर गव्हर्नमेंटची जी काही प्रायोरिटी आहे किंवा त्यांच्या प्लॅन पॉलिसी काय आहे, these also consider for production of goods and services. आणि ह्या गोष्टी सुद्धा कन्सिडर करणं गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करताना महत्वाचं असतं, बिकॉज दिस इज रिलेटेड टू द नॅशनल ऑब्जेक्टिव्ह. On the national objective of business in our country should be increase in production and supply essential goods at the reasonable price. जे गव्हर्नमेंटचं इंटेन्शन पण काय असणार आहे, organization or any types of business provide proper service facility at the reasonable price to the customer. म्हणजे कस्टमरला तुम्ही काय करायचं, रिझनेबल प्राइस मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस अवेलेबल करून द्या. सो असे काही ज्या काही रिस्ट्रिक्शन आहेत किंवा अशा ज्या काही पॉलिसी आहेत, असे जे काही प्लॅन आहेत ते ऑर्गनायझेशनला फॉलो करणं महत्वाचं असतं. देन contribute to the revenue of the country. The business owner should pay their tax and duties honestly and regularly. म्हणजे हे पण काय असणार आहे तर तुम्हाला नॅशनल ऑब्जेक्टिव्ह हे फॉलो करावं लागेल. दिस विल इन्क्रीज द रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. टॅक्स पे करणं किंवा एखादी ड्युटीज पे करणं हे काय असणार, हे काय आहे तर गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू आहे बघा, विच कॅन बी यूज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. आणि हे जे टॅक्स कलेक्ट केलेले असतात हेच आपण परत काय करतात गव्हर्नमेंट तर सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी साठी यूज करतात. दॅट्स वाय. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह, राईज जनरल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगितलेलं आहे तर एलपीजी, तुम्ही आता नेक्स्ट क्वेश्चन लर्न करणार आहात, व्हॉट इज एलपीजी. तर एलपीजी मध्ये सांगितलेलं आहे बघा की आपण आहे त्या म्हणजे बिझनेस मधून किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस मधून सॅटिस्फाय न राहता आपण ग्लोबल लेवलला पुढे जाणं महत्वाचं आहे. तर हिअर ऑर्गनायझेशन फॉलो सम ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह. राईज जनरल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, growth of business activity across national boundaries make quality goods available at reasonable price all over the world. ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह वरूनच लक्षात येईल, इथे फक्त आपल्याला डोमेस्टिक लेवलला विचार करायचा आहे का, नक्कीच नाही. तर नॅशनल सोबत इंटरनॅशनल लेवल पर्यंत आपण कसे पोहोचू किंवा तिथे जाऊ, कस्टमरना रिझनेबल प्राइस मध्ये गुड्स कशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू, दिस इज द पार्ट ऑफ ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह. The people on one country get the use similar types of goods that people in other country are using. म्हणजे एखादी वस्तू तर आपण यूज करतोय ना, मग सेम टाइप्स ऑफ गुड्स जर अदर कंट्री यूज करत असेल तर काय होणार आहे, त्यामधून प्रॉफिट सुद्धा आपल्याला मिळू शकतो. दिस इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल. म्हणजे बराच वेळ होतो की अरे आपल्याकडचं कल्चर थोडंसं काय आहे, फॉरेनचं जरा जास्त मॉडर्न आहे, आपल्याकडचं थोडंसं कमी मॉडर्न आहे. सो अशा वेळी ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह काय करतात, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करतात. सेकंड पॉइंट, रिड्यूस डिस्पॅरिटीज अमंग नेशन. बिझनेस शुड हेल्प टू रिड्यूस डिस्पॅरिटीज अमंग द रिच अँड पुअर नेशन ऑफ द वर्ल्ड
of the world by expanding its operation. By way of the capital investment is developing as well as underdeveloped country, it can force the industrial and economic growth. So reduce disparity. तुम्ही ग्लोबल ऑब्जेक्टिव्हला जास्त जेव्हा इम्पॉर्टन्ट देता तेव्हा ऑटोमॅटिकली काय होणार आहे, रिड्यूस डिस्पॅरिटी अमंग नेशन, आणि नेशन मधली डिस्पॅरिटी ही काय होणार आहे तर रिड्यूस होणार आहे. पॉइंट नंबर 3, make available globally competitive goods and services. Business should produce goods and services which are globally competitive and have huge demand in foreign market. म्हणजे ज्यावेळी आपण ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह अचीव करतो त्यावेळी फक्त आपण डोमेस्टिक कंट्री मध्ये सेल करतो का, नाही, तर फॉरेन कंट्री मध्ये सुद्धा काय केला जातो, इथे सेल केला जातो. This will improve the image of the exporting country and also earn more foreign exchange of the country. For example, आपण काय आहोत, आपली कंट्री फॉरेन मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करते, त्यामुळे काय होणार आहे, फॉरेनची जी करन्सी आहे ती आपल्याला मिळेल आणि नक्कीच फॉरेनची जी करन्सी आहे त्याची व्हॅल्यू आपल्या कंट्रीच्या कम्पेअर मध्ये जास्त आहे. सो हियर वी इन्क्रीज मोर प्रॉफिट अँड इन्क्रीज अवर डिमांड ऑफ दी ऑर्गनायझेशन. इज इट क्लिअर क्वेश्चन? क्वेश्चन क्लिअर झाला का? येस मॅम. ओके, काय बघितलं आपण इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये 3 पार्ट, प्रॉफिट अर्निंग, रेग्युलर इनोव्हेशन, बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस. बी पार्ट मध्ये सोशल ऑब्जेक्टिव्ह, देन प्रोडक्शन सप्लाय ऑफ गुड्स अँड क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट, अडॉप्टिंग ऑफ फेअर ट्रेड प्रॅक्टिस, कॉन्ट्रीब्युशन ऑफ जनरल वेलफेअर ऑफ द सोसायटी. देन ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आपण लर्न केले, नॅशनल ऑब्जेक्टिव्ह लर्न केले आणि ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह. ओके, सो दिस इज अवर टुडेज क्वेश्चन. नेक्स्ट लेक्चरला आपण